मातोश्री बाहेर लावलेले बॅनर्स आता काढलेत। शिवसेना युबीटीनंच मराठीचा घात केला अशाचे बॅनर्स होते। कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून हे बॅनर आता काढण्यात आले। त्रिभाषा सूत्र तुम्ही स्वीकारलं होतं, विसरलात की काय, अशा तिखट शब्दांमध्ये मातोश्रीच्या बाहेर बॅनर लावण्यात आले होते। आणि राज्य सरकारनं त्रिभाषा सूत्र GR रद्द केल्यानंतर मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं विजयी मेळावा आयोजित करण्यात आलेला। या विरोधात केलेल्या बॅनरबाजीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। मात्र काही तासानंतर हे बॅनर काढण्यात आले। कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून हे बॅनर काढण्यात आले। तर बॅनर काढतानाचा इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाच्या विरोधात मनसे असेल किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं मोर्चाचं आयोजन केलं होतं, परंतु सरकारनं हा निर्णय मागे घेतलेला आहे आणि GR सुद्धा रद्द केलेला आहे। त्याच अनुषंगाने आता 5 तारखेला विजय जल्लोष करण्यात येणार आहे आणि त्याच अनुषंगाने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते त्यावेळी मुख्यमंत्री असताना त्यांनी त्रिभाषा सूत्र हे स्वीकारलं होतं आणि त्या अनुषंगाने मातोश्रीच्या बाहेर जो कलानगर चौक आहे त्या ठिकाणी बॅनरबाजी केल्याचं पाहायला मिळते। त्रिभाषा सूत्र तुम्ही स्वीकारलं होतं, विसरलात की काय, सत्य बाहेर आले, घशात गेले दात, उभाठानेच केला मराठीचा घात, अशा प्रकारचे या ठिकाणी हे बॅनर लावण्यात आलेलं आहे। आणि आता हेच बॅनर काढण्यासाठी मुंबई महापालिकेचे जे अधिकारी कर्मचारी आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि ते या ठिकाणी काढत असल्याचं पाहायला मिळते। कुठेतरी 5 तारखेला जो मोर्चा होणार आहे आणि त्या मोर्चामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटसुद्धा सामील होणार आहे आणि त्यांनीच कशा प्रकारे सत्तेत असताना हा निर्णय स्वीकारला होता हे यावर दाखवण्यात आलेलं आहे। परंतु कुठेही वाद होऊ नये म्हणून मुंबई महापालिकेच्या वतीनं हा बॅनर जो आहे तो काढण्यात येत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। कायदा सुव्यवस्था कायम राखली जावी यासाठी हे बॅनर काढले जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवास मनोज कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई।